कधीकधी भूतकाळ आपल्याला इतक्या अनपेक्षितपणे भेटतो की आपलं वर्तमानच पार हादरून जातं. संतोष पुरुषोत्तम केंजळे यांची परतवारी ही अशीच एक कथा आहे. ही गोष्ट फक्त प्रेम किंवा विरहाची नाही, तर एका अशा परत येण्याची आहे जे कुटुंबासाठी वरदान आहे की शाप हेच ठरवणं मोठं कठीण होऊन बसतं. चला तर मग या भावनिक गुंत्यात जरा डोकावून पाहूया. जरा विचार करा, ज्या व्यक्तीला आपण 10 वर्षांपूर्वी गमावलं आहे, ज्यांच्या आठवणीत दरवर्षी डोळे पाणावतात, तीच व्यक्ती अचानक दारात उभी राहिली तर पहिली प्रतिक्रिया काय असेल? भीती वाटेल, आनंद होईल की माणूस पूर्णपणे गोंधळून जाईल? ही कथा नेमक्या याच प्रश्नाभोवती फिरते आणि आपल्याला मानवी नात्यांच्या एका वेगळ्याच गुंतागुंतीत घेऊन जाते. कथेची सुरुवात होते बर्वे कुटुंबाच्या घरात. घरातलं वातावरण एकदम गंभीर आणि शांत आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे, पण हा आनंदाचा नाही तर आठवणींचा आहे. गेल्या 10 वर्षांपासून जो एक विधी घरात होत आलाय त्याचीच तयारी सुरू आहे. पण त्यांना कुठे माहीत आहे की आज हा विधी एका अशा घटनेमुळे थांबणार आहे जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एक मोठी कलाटणी देणार आहे. घरात सगळीकडे धूप आणि फुलांचा सुगंध दरवळतोय, पण तरीही वातावरण गंभीरच आहे. मधुसूदन बर्वे यांच्या 10व्या पुण्यतिथीचा विधी पार पडणार आहे. त्यांच्या पत्नी मालतीबाई आता ज्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत, त्या सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडावं यासाठी जातीनं लक्ष घालत आहेत. घरातली तरुण पिढीसुद्धा या विधीमध्ये सामील झाली आहे. पण त्यांच्यासाठी हा जणू एक वार्षिक सोहळाच आहे. त्यांना हे माहीतच नाही की ज्यांच्यासाठी हे सगळं सुरू आहे तेच आज परत येणार आहेत. आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते. सगळ्यांना वाटतं की विधीसाठी गुरुजी आले असतील, पण जेव्हा दार उघडलं जातं तेव्हा समोरचं दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण दारात उभे असतात साक्षात मधुसूदन बर्वे, जिवंत. ज्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सुरू होती ते स्वतःच शरीराने परत आले होते. कुटुंबाचा तो गोंधळ आणि भीती पाहून मधुसूदनराव एकदम शांतपणे पुढे येतात. त्यांना हे माहीत आहे की त्यांचं परत येणं हे एक असं कोडं आहे ज्याचं उत्तर कोणाकडेच नाही. आणि मग ते त्यांची कहाणी सांगायला सुरुवात करतात. एक अशी कहाणी जी या जगाच्या, आपल्या तर्काच्या आणि विज्ञानाच्या खूप पलीकडची आहे. ते सांगतात, मला आठवते हॉस्पिटलमधला तो दिवस. माझा श्वास थांबला होता. डॉक्टरांनी मला मृत घोषित केलं. पण गंमत म्हणजे मी मेलो नव्हतो. मी माझ्याच शरीराच्या वर तरंगत होतो, माझ्या त्या निष्प्राण देहाकडे पाहत होतो. खरंच ते एक खूप विचित्र आणि भीतीदायक दृश्य होतं. त्यानंतर त्यांचा एका प्रकाशाच्या बोगड्यातून प्रवास सुरू झाला. ते म्हणतात की तो अनुभव एखाद्या वॉटर स्लाईडसारखा होता, एकदम वेगवान आणि रंगांनी भरलेला. पण या प्रवासात 10 वेळा अचानक सगळीकडे अंधार दाटून आला. तेव्हा त्यांना काही कळलं नव्हतं, पण आता त्यांना जाणीव होतीये की तो प्रत्येक अंधार म्हणजे पृथ्वीवरचं एक वर्ष होतं. 10 अंधाराचे क्षण म्हणजे 10 वर्ष. जेव्हा त्यांना वाटलं की हा प्रवास आता संपणार, तेव्हा अचानक सगळं काही थांबलं. एका अदृश्य शक्तीने जणू त्यांना रोखलं होतं. आणि मग त्यांच्या कानावर एक शांत आणि खूप प्रेमळ आवाज आला, जो विचारत होता, अजूनही संसाराची ओढ संपत नाहीये का? परत जायचं आहे? ती एक निवड होती, एक दुसरी संधी होती. त्या आवाजात इतकी माया होती की मधुसूदनरावांच्या तोंडून नकळत हो निघून गेलं. आणि पुढच्या क्षणी ते एका धुक्यातून बाहेर पडले आणि थेट स्वतःच्याच घरासमोर उभे होते. त्यांची ही अविश्वसनीय कहाणी ऐकून बर्वे कुटुंब तर निशब्दच झालं. त्यांच्यासमोर उभा असलेला माणूस खरंच त्यांचा होता की हा परलोकातून आलेला कोणी आत्मा होता? मधुसूदनरावांची कहाणी जितकी अविश्वसनीय होती, तितकंच मोठं सत्य हेही होतं की त्यांच्या अनुपस्थितीत तब्बल 10 वर्ष उलटून गेली होती. जग काही त्यांच्यासाठी थांबलं नव्हतं. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्याशिवाय जगायला शिकून घेतलं होतं. आयुष्य पुढे सरकलं होतं, पण काही जुने वाद, काही जुन्या जखमा त्या तशाच होत्या. आणि आता त्यांच्या परत येण्याने त्या पुन्हा ताज्या होणार होत्या. मधुसूदनरावांनी घरात नजर फिरवली तेव्हा त्यांना बदल स्पष्ट दिसत होते. त्यांची पत्नी मालती, जी एकेकाळी फक्त गृहिणी होती, ती आता एका विधवा समितीची अध्यक्ष बनून स्वतःच्या पायावर उभी होती. घरात एका लहान मुलाचा आवाज घुमत होता. तो होता त्यांचा नातू, ज्याला त्यांचंच नाव दिलं होतं. पण काही गोष्टी त्या अजिबात बदलल्या नव्हत्या. त्यांचा भाऊ केदारसोबतचा मालमत्तेचा वाद अजूनही कोर्टात सुरू होता. ही एक अशी जखम होती जी 10 वर्षांनंतरही भरली नव्हती. आणि याच नव्या परिस्थितीत जुन्या संघर्षाची पहिली ठिणगी पडते. धाकटा मुलगा उमेश, जो वडिलांच्या परत येण्याने अक्षरशः भारावून गेला आहे, तो एक मोठी पार्टी आयोजित करायचं ठरवतो. आणि याच उत्साहाच्या भरात तो एक मोठी चूक करतो. तो काका केदारलाही पार्टीत बोलावण्याचा हट्ट धरतो. त्याला वाटतं की वडिलांच्या परत येण्याने जुने वाद मिटून जातील, पण त्याला कल्पनाच नसते की तो एक नव्या वादळाला आमंत्रण देत आहे.
उमेशच्या या हट्टामुळे घरातलं वातावरण एकदम तापतं आणि याच तणावातून कथेचा खरा नैतिक संघर्ष समोर येतो. मधुसूदन रावांचं परत येणं हे कुटुंबासाठी खरंच आनंद घेऊन आलं आहे की जुन्या समस्यांना एका नव्या रूपात परत घेऊन आलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. सुरुवातीला मधुसूदन रावांना वाटतं की उमेश केवळ भावनेच्या भरात बोलतोय, पण मग उमेश आपलं मन मोकळं करतो. तो सांगतो की तो गेल्या 2 वर्षांपासून बेरोजगार आहे आणि आता नोकरीच्या मागे लागून पार थकून गेला आहे. त्याला स्वतःची केमिकल फॅक्टरी सुरू करायची आहे, पण त्याच्याकडे पैसे नाहीत. आणि त्याची ही निराशा आणि महत्वाकांक्षा एका अशा मागणीला जन्म देते जी मधुसूदन रावांच्या पायाखालची जमीन सरकवते. आणि मग उमेश ती मागणी करतो. तो वडिलांना एक पत्र देतो आणि त्यावर सही करायला सांगतो. त्या पत्रात लिहिलेलं असतं, मी ही केस मागे घेत आहे आणि केदार बर्वे यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल मी दिलगीर आहे. ही फक्त एक सही नव्हती. हा मधुसूदन रावांच्या आयुष्यभराच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या तत्वांचा आणि त्यांच्या सत्याचा पराभव होता. या स्वाभिमानाच्या बदल्यात किंमत काय होती? तब्बल 5 कोटी रुपये. केदारने प्रस्ताव ठेवला होता, जर मधुसूदन रावांनी माफी मागून केस मागे घेतली तर तो 10 वर्षांपासून चाललेला वाद संपवण्यासाठी 5 कोटी रुपये देईल. म्हणजे एका सहीच्या बदल्यात मुलाचं भविष्य आणि कुटुंबाची आर्थिक सुबत्ता. आणि इथे मधुसूदनराव एका मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडतायत. त्यांनी काय निवडावं? मुलाचं भविष्य, ज्यासाठी कोणताही बाप काहीही करायला तयार होईल, की आयुष्यभराचा स्वाभिमान आणि सत्य, ज्यासाठी ते आयुष्यभर लढत आले होते? हा फक्त एक कायदेशीर वाद नव्हता, तर त्यांच्या अस्तित्वाचीच परीक्षा होती. उमेशच्या मागणीमुळे घरात जो तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे मधुसूदनराव विचार करायला लागतात. त्यांना वाटलं होतं की त्यांचं परत येणं हे कुटुंबासाठी एक चमत्कार ठरेल. पण आता त्यांना हळूहळू जाणीव होऊ लागलीय की त्यांच्या येण्याने घरात आनंद नाही तर गोंधळ आणि दुःखच वाढत चाललंय. हा चमत्कार जणू एका शापात बदलत चालला होता. आणि मग त्यांना एक पत्र दिसतं, जे त्यांच्या या शंकेला जणू दुजोराच देतं. त्यांच्या पत्नी मालतीबाई विमा कंपनीला पत्र लिहित होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर मिळालेले 40 लाख रुपये त्या परत करत होत्या. मधुसूदन रावांना मोठा धक्का बसतो. त्यांच्या परत येण्याने कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्याऐवजी त्यांच्यावर उलट आर्थिक संकट ओढवत होतं. आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर सगळं चित्र स्पष्ट होतं. त्यांच्या परत येण्यामुळे मालती तिचं आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजात मिळवलेला मान गमावून बसणार होती. मुलांमध्ये पैशांवरून पुन्हा भांडणं सुरू होणार होती. त्यांचं अस्तित्व कुटुंबाला जोडण्याऐवजी तोडत होतं. आणि मग त्यांना ते कटू सत्य जाणवतं. कधीकधी प्रेम म्हणजे सोबत राहणं नाही तर दूर जाणं असतं. या जाणीवेने मधुसूदन रावांना खूप दुःख होतं. पण त्याचवेळी त्यांना एक प्रकारची स्पष्टताही येते. त्यांना कळून चुकतं की त्यांच्या परत येण्याचा एक खास उद्देश होता, जो आता पूर्ण होणार होता. आणि मग ते एक अंतिम निर्णय घेतात. एक असा निर्णय जो प्रेमापोटी घेतलेला एक मोठा त्याग असतो. ते शांतपणे उमेशला बोलावतात आणि त्या पत्रावर सही करतात. मुलाच्या भविष्यासाठी ते आपला स्वाभिमान बाजूला ठेवतात, पण जाता जाता ते त्याला सावध करायला विसरत नाहीत की केदारवर कधीच विश्वास ठेवू नकोस. त्यानंतर ते कुटुंबाला एकत्र बोलावतात आणि सांगतात, माझी वेळ आता संपली आहे, मला परत जावं लागेल. हा त्यांच्या प्रेमाचा अंतिम पुरावा असतो. आपल्या डोळ्यात पाणी आलेल्या कुटुंबाकडे ते शेवटचं पाहतात. एक लहानसं स्मित करतात आणि दाराबाहेर पडतात. आणि जसे ते आले होते तसेच त्या धुक्यात ते पुन्हा एकदा विलीन होतात. पण यावेळी कायमचे. त्यांची परतवारी पूर्ण झाली होती, पण कुटुंबासाठी एक कायमची पोकळी मात्र सोडून गेली होती. आणि मग ही कथा आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडते. मधुसूदन रावांचं परत येणं खरंच एक चमत्कार होता, की खरं प्रेम कधीकधी सर्वात मोठ्या त्यागाची मागणी करतं, याचा तो एक वेदनादायी धडा होता? ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपण ज्यांना गमावलं आहे त्यांना खरंच परत येण्याची संधी मिळाली तर ते आपल्यासाठी आनंद घेऊन येईल की आपल्याच जखमा पुन्हा ताज्या करेल.